ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके सुके सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओ मध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे मित्रांनो, एकदम मराठी आणि न्यू सॉन्ग वरती होणार आहे मित्रांनो। त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। त्याच्या आधी तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपल्या नवीन वर्षाला थोडाफार टाइम आहे तरी पण हॅपी न्यू इयर सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। ओके, तर आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाले। सर्व व्हिडिओला लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं पण आपण मटेरियल आणि प्रेसेट यूज केलेला, तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही दोन्ही मटेरियल आणि प्रेसेट अगदी एकदम इझिली डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्याचा जर प्रॉब्लेम आला तर त्याच्यापेक्षा बेटर पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल। तर मित्रांनो, आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉर्निंग ऍप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्री मध्ये। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा मित्रांनो। आणि मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती कंप्लीट 1000 फॅमिली पूर्ण झालेली आहे, त्यामुळे सर्वांचे मनापासून आभार। मित्रांनो, आणखी तुमच्यासाठी गुड न्यूज आहे मित्रांनो, आता आपण लवकरच आणखी युट्यूब चॅनल उघडणार आहोत मित्रांनो। तर युट्यूब चॅनल कोणता आणि कसं होणार आहे ते तुम्हाला आपल्याला नक्कीच कळवणार आहे मित्रांनो। पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये आपलं नवीन चॅनल ओपन होणार आहे, एकदम युनिक कॉन्टेंट येणार आहे त्या चॅनलवरती। तुम्हाला त्या चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लवकरच बघायला भेटणार आहे। त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ बघायची त्या सुद्धा चॅनलवरती। तुम्हाला लवकर चॅनल कुठं आणि कोणता आहे बघायला मिळणार। आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण लगेच चॅनलची लिंक अपलोड करूया, त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन आहे मित्रांनो। तर मित्रांनो, चला कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मी अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। तर आपल्याला अशा प्रकारे 2 प्रेसेट बघायला मिळणार आहेत, एक म्हणजे बिटमार्क प्रेसेट आहे, दुसरं म्हणजे शेकी बेक प्रेसेट आहे। तर मित्रांनो, मी दोन्ही प्रेसेट ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतलेले आहेत। तर प्रेसेट इम्पोर्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही दोन्ही प्रेसेट इम्पोर्ट करून घ्या मित्रांनो। जर तुम्हाला प्रेसेट इम्पोर्ट करण्याचा काही प्रॉब्लेम आला तर काय करायचं, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये 2 व्हिडिओ आहेत हाऊ टू प्रेसेट इम्पोर्ट इन अलर्ट मोशन याचे। तर ते व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा। त्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप माहिती सांगितली आहे, प्रेसेट कसे इम्पोर्ट करायची, काय करायची। ती ट्रिक एकदम नंबर 1 आहे मित्रांनो, कारण ती ट्रिक मी सुद्धा यूज करतोय। एकदम सोपा आहे, फक्त व्हिडिओ संपूर्ण वॉच करा आणि प्रेसेट इम्पोर्ट करून घ्या। बाकी प्रॉब्लेम आले तर आपल्याला कमेंट करा, आपण कमेंटचं उत्तर लगेच देऊया, त्यामध्ये तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याची 100% शक्यता आहे। ओके, तर आता काय करायचं, आपल्या बिटमार्क प्रेसेट ओपन करायची मित्रांनो। तर मित्रांनो, प्रेसेट ओपन केल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे बघायला मिळणार आहे। बाकी आता यामध्ये सगळं आपला मॅन्युअली करायचे, त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे, थोडं स्किप करायचं नाहीये। ओके, आता काय करायचं मित्रांनो, आपण सगळ्यात अगोदर तर काय करायचं, आपल्याला इथं यायचं आहे 11:27 सेकंदापाशी। तर इथं आल्याच्यानंतर काय करायचं, इथून पुढे आपल्याला फोटो ॲड करायचे। तर सिंपल प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचे आणि तुमचे जितके काय फोटो असतील ते फोटो ॲड करून घ्या। तर मी एक जर फोटो दाखवत बसलो तर आपला खूप टाइम जाणार आहे, त्यामुळे एकदम डायरेक्टली फोटो मी ॲड करून घेतो। तर मित्रांनो, आपले जितके आपण फोटो आहेत ते एकदम स्टेप बाय स्टेप मध्ये ॲड करून घेतले आहेत। तर आता मी डायरेक्टली फोटो ॲड केले, त्यामुळे तुम्हाला काही समजलं नसेल तर सांगतो मी तुम्हाला, तुम्ही जेव्हा फोटो ॲड करता तेव्हा फोटोची साईज अशा प्रकारे काहीशी असते। ओके, तर काय करायचं, या फोटोला एकदम बरोबर रेषेमध्ये बसवण्यासाठी वरी आडव्या 3 डॉट आहेत यावरती क्लिक करायचं। इथे एक ऑप्शन आहे बघा, फिल टू कंपोजिशन एरियाचं, तर यावरती क्लिक करायचं, आपला फोटो एकदम बरोबर इथे ॲडजस्ट होऊन जाणार आहे। ओके, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही। अशाच प्रकारे काय करायचं, सगळे तुम्ही फोटो ॲड करून घ्या। आता काय करायचं, आपल्याला एकदम स्टार्टिंगला यायचं आहे, सिंपल स्टार्टिंगला म्हणजे एकदम स्टार्टिंगलाच यायचं आहे। आता इकडे आपल्याला फोटो चेंज करायचे, खाली जो 1 नंबरचा फोटो आहे ही बघा खालचा, तुम्हाला दाखवतो ही। तर या फोटोवरती क्लिक करायचे, एक कलर फ्लेवरती यायचं इथे आणि इथं आल्याच्यानंतर इथे नाव किंवा नंबर आहे अशा प्रकारे बघा, सिंपल यावरती टच करायचे। आता अशा प्रकारे तुमची गॅलरी ओपन होणार आहे। जर आता तुम्हाला जो कोणता फोटो ॲड करायचा तो फोटो ॲड करून घ्या। जर समजा मला हा फोटो ॲड करायचा, ओके एक्झाम्पलसाठी दाखवतोय, हा मला फोटो ॲड करायचा, सिंपल यावरती क्लिक करायचे, वरी प्लसवरती क्लिक करून द्यायचं, आपला फोटो ॲड होऊन जाणार आहे। फक्त जो चांगला दिसेल ते फोटो ॲड घ्या, जरा म्हणजे कसा लुक येईल की बघा अशा प्रकारे। ओके, आता हा जो फोटो आहे तर या फोटोचं बी आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करावं लागणार आहे। त्यासाठी काय करायचं, आपल्याला क्रोम ओपन करायचं मित्रांनो। तर क्रोम ओपन करून घ्यायचं, इथं काय करायचं, बीजी सर्च मारायचं आहे।
BG. ओके, फक्त अशा प्रकारे BG म्हणजे बॅकग्राऊंड रिमूव्हर. ओके, अशा प्रकारे सर्च मारायचे. ही पहिली वेबसाईट ओपन नाही करायची आपल्याला. 2 ते 3 नंबरची वेबसाईट येईल बघा ॲडोबीची. सिम्पल यावरती क्लिक करायचे मित्रांनो. यावरती क्लिक केल्याच्यानंतर आणि इथं खाली थोडं स्क्रॉल करायचे. इथं ऑटोमॅटिक अशा प्रकारे इंटरफेस येणार आहे बघा. इथं अपलोडचं एक ऑप्शन येईल आणि इथं गेट फ्री ॲपचं एक ऑप्शन येईल. जर ॲप घेतली तर ॲपचं नाव आहे बघा ॲडोबी एक्सप्रेस. ॲपसुद्धा चांगली आहे. फोटोची बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं बिना ॲप घेता. इथं अपलोड फोटोवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे गॅलरी ओपन होईल. आता तुम्हाला जो कोणता फोटो ॲड करायचा म्हणजे बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा तो फोटो इथं ॲड करून घ्यायचा. समजा मला हा करायचा आहे. सिम्पल फोटो अपलोड करून द्यायचा आहे मित्रांनो. एकाच सेकंदामध्ये काहीतरी आपली फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह होणार आहे मित्रांनो. एकदम भारी वेबसाईट आहे आणि यामध्ये अनलिमिटेड फोटो बॅकग्राऊंड रिमूव्ह करता येते. भारी वेबसाईट आहे आणि क्वालिटी थोडीसुद्धा लो होत नाही आहे. कारण मी स्वतः पर्सनली यूज करतो त्यामध्ये तुम्हाला सांगतो. नाही तर अदरवेज तुम्हाला म्हणलं सुद्धा नसतं. ओके, तिथं डाउनलोड तो फोनवरती क्लिक करायचा. आपला फोटो आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर मी आपल्या अलर्ट मोशनवरती आलेलो आहे. अशा प्रकारे बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं मित्रांनो. आणि काय करायचं, हा जो फोटो या फोटोवरती क्लिक करायचं. कलर फिलवरती यायचं आहे आणि इथं आल्याच्यानंतर परत इथं नंबर किंवा नाव येईल यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही जो डाउनलोड केलेला फोटो आहे तर तो फोटो इथं ॲड करून घ्यायचा. आता तुम्हाला दाखवतो मी. माझ्याकडे फोटो पण आहे डाउनलोडचे. हा बघा, हा फोटो जर मला ॲड करायचा असेल तर हाच फोटो वाटतो. सिम्पल बॅकग्राऊंड रिमूव्ह करून इथं फोटो ॲड करून द्यायचा. ओके, झालं आपलं इतकं काम झालेलं आहे इकडचं. ओके, आता काय करायचं तुम्हाला सांगतो मी. एक प्लसवरती क्लिक करायचं आहे. एक रेक्टँगल ॲड करायचं. थोडं समोर यायचं आपल्याला. तर जिथं आपलं इतकं गाणं आणि म्हणजे लिरिक्स संपत तिथं यायचं म्हणजे 7.17 सेकंदापाशी इथपर्यंत रेक्टँगलची लेंथ वाढवायची. वरी 3 डॉटवरती क्लिक करून याला फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं. एक कलर फिलवरती जायचं आहे. एक काय करायचं तुम्हाला मित्रांनो, साईड येते ग्रेडियंटवरती क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर अशा ब्लॅक आणि व्हाईट कलर येणार आहे. सिम्पल या ब्लॅकला खाली घ्यायचं, व्हाईटला वरती घ्यायचं आहे अशा प्रकारे. नंतर ब्लॅक जास्त पण वरी नसावा अशा प्रकारे ठेवून घ्या. सिम्पल खाली व्हाईट कलरवरती क्लिक करून याला ट्रान्सपरंट करून घ्यायचं. ओके, झालं इतकं. आणि काय करायचं, हा जो आपला शॅडो आहे शॅडोला खाली घ्यायचं आहे. कुठे घ्यायचं तुम्हाला दाखवतो मी. थोडं खाली घेऊयात आपण. ही बघा, या फोटोच्या खाली घ्यायचं सिम्पल अशा प्रकारे. ही बघा अशा प्रकारे खाली घ्यायचं आहे. बघा आणखीन कुठं बसतो कुठं नाही इतकंच राहू द्या माझ्या मते. तर या दोन याच्यामध्ये ठेवायचे. लेंथ याची वाढवायची आपल्याला 8.18 सेकंदापर्यंत ठेवायची. ओके, 8.18 सेकंदापर्यंत सिम्पल. तर मित्रांनो काय करायचं, या म्हणजे खालच्या फोटोच्या वर नका ठेवा, 2 फोटोच्या वरती ठेवा अशा प्रकारे. आणि काय करायला थोडंफार ॲडजस्ट करून घ्या. कलरवरती जायचं आहे. हा जो व्हाईट आहे याला थोडं कमी करायचं इतकं अशा प्रकारे. ओके, अशा प्रकारे ठेवून घ्या मित्रांनो. थोडं छान दिसणार आहे, दुसरं काही नाही. हे बघा अशा प्रकारे सिम्पल इतकंच ठेवून घ्यायचं आहे, बाकी काही विषय नाही आहे. आता आपल्याला समोर यायचं आहे. समोर म्हणजे ग्रुप 1 वरती येते आहे बघा 8.18 सेकंदाच्या समोरचा ग्रुप आहे यावरती यायचं आहे. एक एडिट ग्रुपवरती जायचं आपल्याला. आता हे तिन्ही फोटो चेंज करायचे आहेत. काहीच करायचे, तिन्ही फोटो चेंज करायचे मित्रांनो. 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, कलर आणि फिलवरती यायचं आहे. ओके, आणि इथं आल्याच्यानंतर या नाव किंवा नंबरवरती क्लिक करून फोटो आपला चेंज करून घ्यायचा आहे. इतकं करून घ्या मित्रांनो. फोटो फक्त चेंज करायचं, तुम्हाला जास्त काय सांगितलं नाही तर लेस सांगत बसलो असतो तर आपला व्हिडिओ खूप मोठा झालेला असता मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला जास्त काय सांगत नाही, फक्त फोटो चेंज करून घ्यायचे. तर तुम्हाला दाखवतो मी. हे बघा अशा प्रकारे फक्त मागचे पुढे फोटो घेत मित्रांनो, दुसरं काही नाही. बघा अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. फक्त इतकंच, तुम्हाला जास्त काय सांगितलेलं नाही. फक्त हे 3 फोटो चेंज करून घ्यायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे. आता समोर इकडं काय फोटो आहे त्यांना आपण इफेक्ट वगैरे ॲड करून घेऊ. तर कुठे कोणते इफेक्ट आहे तुम्हाला सगळं सांगतो. व्हिडिओ कोणी स्किप नका करू. ओके, तर आता बॅकला यायचं शेकी प्रेसेटच्या लेअरवरती. आणि इथं आल्यानंतर काय करायचं, हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे तर हा 1 नंबरच्या इफेक्टवरती म्हणजे फोटोवरती क्लिक करायचं. खाली इफेक्टचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचे. 3 लाईन्स आहेत यावरती क्लिक करायचे. ते कॉपी ऑल इफेक्टचं नाव आहे यावरती क्लिक करून आपलं इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे. इफेक्ट कॉपी करून आपल्या बिटमार्क प्रेसेट म्हणजे आपल्या व्हिडिओवरती यायचं आहे. आता काय करायचं मित्रांनो, आता यायचं आपल्याला 11.27 सेकंदापाशी. आणि इथं आल्यानंतर काय करायचं आहे, की जे फोटो आहेत जिथे डबल बीट आहेत म्हणजे 3च फोटो, ते पण फोटोला हाच इफेक्ट ॲड करून द्यायचा आहे. तर डबल बीट म्हणजे 3च फोटो जास्त का नाही, या 3 फोटोला हा इफेक्ट ॲड करायचा आहे, बाकी काही विषय नाही. ओके, इतके 3 फोटोला हाच इफेक्ट. सिम्पल परत बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती. आणि इथं आल्यानंतर काय करायचं, 2 नंबरचे इफेक्ट कॉपी करायचे मित्रांनो. आणि आता 2 नंबरचे इफेक्ट कॉपी करून व्हिडिओवरती यायचं. आणि आता व्हिडिओवरती आल्यानंतर काय करायचं आपल्याला तुम्हाला सांगतो मी. आता जितक्या समोरचे फोटो आहेत त्या सगळ्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचं आहे सगळे बरं का. हा इफेक्ट सगळ्या फोटोला आहे मित्रांनो. तर आपण इफेक्ट पेस्ट करून देऊया. सिम्पल मित्रांनो, काही सुद्धा अवघड नाही आपल्या व्हिडिओमध्ये. आपण तुम्हाला जास्त काही हार्ड काम लावलेलं नाही आहे. थोडंफार काम आहे, म्हणजे थोडीफार तर मेहनत घेतलीच पाहिजे. तोपर्यंत आपल्याला आपला व्हिडिओ झाल्यासारखं वाटत नाही.
त्यामुळे सगळं सांगतोय स्टेप बाय स्टेप मित्रांनो, नाहीतर मला फक्त प्रीसेट सुद्धा दिली असती, पण नको मित्रांनो, तुम्हाला समजणार नाही आपल्याला एडिटिंग शिकायची कशी नाही. तर प्रॉपर शिकायची असेल तर असं शिकावं लागतं मित्रांनो. ओके, तर आपण घेऊया तितक्या 3 फोटोला इफेक्ट पेस्ट करू. तर मित्रांनो आपण सगळ्या फोटोला इफेक्ट ॲड करून दिलेला आहे. तर आता सिंपल काय करायचं तुम्हाला सांगतो. मग आता यायचं आपल्याला इथे म्हणजे 10.19 सेकंदापाशी. ओके, आता इथं आल्यानंतर काय करायचं, एक प्लसवरती क्लिक करायचं, आणखी एक रेक्टँगल इथे ॲड करायचं आहे. वरी आडव्या 3 डॉट असतील यावरती क्लिक करून तो ऑप्शन आहे फिल टू कंपोजिशन एरियाचं, यावरती क्लिक करायचं. समोर यायचं 11.27 सेकंदापाशी. इथं एक्स्ट्राचा पार्ट कट करायचा मित्रांनो. तर काय करायचं मित्रांनो, कलर फिलवरती यायचं, इथे एक ब्लॅक कलर सिलेक्ट करायचा आहे. बॅकला यायचं, आता इफेक्टवरती यायचं, ॲड इफेक्टवरती यायचं. इथे एक ब्लिंक नावाचा इफेक्ट सर्च मारा, किंवा माझ्याकडे आहे ऑलरेडीच, तुम्ही सर्च मारून घ्या ब्लिंक नावाचा इफेक्ट. बाकी याची फ्रिक्वेन्सी फुल ठेवायची आहे, 16.00 हर्ट्झ काय आहे ते अशा प्रकारे. ओके, बाकी काय दुसरं काय विषय यायचं नाही. आता काय थोडं समोर यायचं आहे. इथं एक तुम्हाला सांगतो मी, समोर म्हणजे 11.27 सेकंदापाशीच्या प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. परत वरी आडव्या 3 डॉटवरती क्लिक करून त्या ऑप्शन आहे बघा फिल टू कंपोजिशन एरियाच्या, यावरती क्लिक करायचं. एकदम एंडिंगला येऊन याची लेंथ वाढवायची आहे. बाकी ब्लेंडिंग ऑपोजिटवरती यायचं आहे, लाईटिंगवरती मला स्क्रीन करायचं, बॅकला यायचं आहे, कलर फिलवरती यायचं आहे, याचा कलर ब्लॅक ठेवायचा. ओके, झालं स्क्रीन. आता काय करायचं आहे, इफेक्टवरती यायचं आहे, ॲड इफेक्टवरती यायचं आहे. इथे एक सिम्पल स्टाफ एड नावाचा इफेक्ट सर्च मारून घ्या. कोणता? सिम्पल स्टाफ एड. सिम्पल हा इफेक्ट सर्च मारायचा आहे. बाकी स्टार्टिंगला एक की द्यायची आहे मित्रांनो. काय म्हणतोय, स्टार्टिंगला एक की आणि एंडिंगला एक की. कोणत्या एक्स अँगलवर बरं कमी, एक्स अँगलवर काय करायचं आहे, याची लेंथ वाढवून घ्यायची, आपली एक्सची वाढून घ्यायची, 1000 करूयात. ओके, झालं, इतकं बस झालं, जास्त काय नको, सिम्पल इतकंच बरं का. आता समोर यायचं आपल्याला, इकडे सुद्धा तसं त्याच प्रकारे ॲड करायचं. परत प्लसवरती क्लिक करायचे, आणखी एक रेक्टँगल समोर यायचं आपल्याला. तर म्हणजे 8.18 सेकंदापाशी लेंथ वाढवायची. ब्लेंडिंग ऑपोजिटवरती येऊन लाईटिंगवरती मला स्क्रीन करायचं, बॅकला यायचं आहे, कलर फिलवरती यायचं आहे, कलर ब्लॅक ठेवायचा आहे. आडव्या 3 डॉटवरती क्लिक करून याला फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे, इफेक्टवरती जायचं, ॲड इफेक्टवरती जायचं आहे, सिम्पल स्टाफ एड नावाचा इफेक्ट सर्च मारायचा आहे. परत स्टार्टिंग की एंडिंग की देऊन टाकायची एक. ओके, दिली, एक्स अँगलवरती याला वाढून घ्यायचं आहे. झालं अशा प्रकारे. बाकी याला काय करायचं, खाली घ्यायचं आहे. आपण खाली घेऊयात, खाली म्हणजे एकदम आता लास्टच्या फोटोच्या एक थोडं वरी घ्या, म्हणजे एकदम खाली आहे दाखवते मी. ही बघा अशा प्रकारे, इतकं. ओके, जास्त काय नाही. तर आता इतकं झाल्यानंतर काय करायचं मित्रांनो, आपला जो खालचा फोटो आहे हा बॅकचा, तर सिम्पल इथं यायचं मित्रांनो, एक मोशन ट्रान्सफरवर द्यायचं, इथं एक की द्यायची आहे, एंडिंगला येऊन एक की द्यायची आहे. याला काय करायचं, फोटो अशा प्रकारे इकडे करून घ्यायचं आहे. ओके, स्टार्टिंग की पशी काय करा, फोटो इकडे घ्या, राईटला, फोटो राईटला घ्यायचा अशा प्रकारे, म्हणजे कार्यक्रम एकदम पद्धतशीर बरोबर होईल. हे बघा अशा प्रकारे. म्हटलं तर आपण काय करायचं तुम्हाला सांगतो, हा जो ब्लॅक आहे याला बंद करायचं 2 मिनटं. परत आपण मोबाईल ट्रान्सफरवरती यायचं आहे, सांगतो मी तुम्हाला. फोटो परत की कट करून घेऊयात, फोटोला एकदम बरोबर ठेवायचं आहे. इकडे बघा अशा प्रकारे. फक्त याला काय करा, फोटोला अगोदर राईटला सरकून घ्या अशा प्रकारे. बघा फोटो राईटला, सिम्पल अशा प्रकारे. एक की तर स्टार्टिंगला की द्यायची, एंडिंगला एक की द्यायची मित्रांनो. याला फोटोला एकदम सेंटरला ठेवून घ्या, बघून घ्या बसले का सेंटरला. ओके, अशा प्रकारे इतकं ठेवून घ्या. ओके, इतकं, जास्त काय नाही करायचं. वाटलं थोडं आणखीन नाही बदललं मित्रांनो, जास्त पण नको. बाकी याला अनहाईड करून घेऊयात, सिम्पल अशा प्रकारे. तर आता इतकं झाल्यानंतर काय करायचं मित्रांनो, स्टार्टिंगला यायचं, एक प्लसवरती क्लिक करायचं आहे, एक रेक्टँगल ॲड करायचं, वरी आडव्या 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेच टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. आता बॉर्डर बनवण्यासाठी एकदम एंडिंगला यायचं आहे, लास्टपर्यंत त्याची लेंथ वाढवायची आहे. ब्लेंडिंग ऑपोजिटवरती यायचं आहे, लाईटिंगवरती मला स्क्रीन करायचं आहे. बाकी बॅकला यायचं आहे, कलर फिलवरती सोपं नो कलर सिलेक्ट करा, बॅकला यायचं आहे. बॉर्डर अँड शॅडोवरती स्ट्रोक इनेबल करायचा, स्ट्रोकचा कलर ब्लॅक असेल तो व्हाईट ठेवायचा आहे, आणि लेंथ वाढवायची, एक 11-12 ठेवून घ्या. ओके, तर गाईज आपला व्हिडिओ अशा प्रकारे जबरदस्तरित्या बनवून रेडी झालेला आहे. तर सिम्पल आता काय करायचं मित्रांनो, वरी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ते व्हिडिओची क्वालिटी 1080 पिक्सल ठेवून किंवा 720 ठेवून खाली एक्सपोर्टवरती क्लिक करायचं. आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. भेटूया न्यू व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.
परत एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.